नमस्कार. चॅनल बी प्रस्तुत आरोग्य मंत्रमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. माझ्यासोबत आहेत रंगनाथ हॉस्पिटल कोल्हापूर आणि गोकुळ IVF सेंटरचे संचालक डॉक्टर प्रवीण हेंद्रे सर. सर नमस्ते. नमस्ते. मागच्या भागामध्ये आपण जेव्हा मी प्रश्न विचारलेला होता, की एखादं कपल जे नुकतंच लग्न झालेलं आहे आणि वयानं तसं लहान आहे, तर ते जेव्हा सल्ला मागायला येतं तेव्हा तुम्ही काय सल्ला देतात? तर त्याच्यावर आपण बोललेलोच आहोत. आता समजा, की असंच कपल एक नवदाम्पत्य आहे. असंच 22-24 वर्षाची मुलगी आहे आणि कन्सीव्ह झालेलं आहे आणि 4-6 महिन्यातच प्रेग्नन्सी डिटेक्ट झालेली आहे. तर त्यांना काय सल्ला द्याल तुम्ही? आता तुम्हाला सांगतोय की प्रेग्नन्सी जी आहे, कुठलीही प्रेग्नन्सी आणि आपली ही नॉर्मल म्हणजे नॅचरल पद्धतीनंच हे सगळं झालेलं आहे, असं आपण गृहीत धरूया. नाही, ते सांगतो की तुम्हाला जेव्हा कुठलंही प्रेग्नंट पेशंट येतं आहे, आमच्याकडे पहिली गोष्ट काय आहे, हिस्ट्री. हं. म्हणजे तुम्हाला तिची पूर्ण म्हणजे तिची हिस्ट्री घ्यायला पाहिजे. तिची मेन्स्ट्रुअल हिस्ट्री कशी आहे. मग त्यानंतर तिचं लग्न होऊन आता काय तुम्ही म्हणले 4-6 महिने झालेले आहेत. हां. मॅरिड लाईफ किती आहे. त्यानंतर त्याची मेन्स्ट्रुअल हिस्ट्री कशासाठी विचारायची, तर त्या मेन्स्ट्रुअल हिस्ट्रीच्या जो हिशोब आपण करतो, म्हणजे 40 आठवड्याचा, हो. म्हणजे लास्ट डेट ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल LMP, त्यापासून ते डिलिव्हरीचा कालावधी जो आहे तो आपण 40 आठवडे धरतो. तर हे पहिल्यांदा आपण हिस्ट्री घेतली की मग आपल्या आणि त्यानंतर दुसरे काय पूर्वीचे तिला काय डायबिटीस वगैरे आहे का. आता हल्ली ज्युवेनाइल डायबिटीससुद्धा हो, हो, खूप हो. प्रमाण वाढलेलं आहे. म्हणजे ज्यांचे आईवडील डायबेटिक आहेत, तर त्या मुली म्हणजे काही वेळेस म्हणजे 16व्या 17व्या 18व्या वर्षी त्यांना डायबिटीस होतं. हं. तर ज्युवेनाइल डायबिटिक आहे का, किंवा पूर्वी काही तिनं काही थायरॉईडची वगैरे काही तपासणी केली आहे का, किंवा त्यांच्या घरामध्ये कुठले आजार आहेत का. म्हणजे स्पेसिफिक आजार म्हणलं तर ब्लड प्रेशर, डायबिटीस आणि थॅलेसेमिया. ओके. हं. तर त्यांच्यामध्ये थॅलेसेमिया आहे का, हे सगळे तुम्ही म्हणजे बेसिकली ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही हिस्ट्री विचारून घेता. आणि त्याचबरोबर तिला पूर्वी म्हणजे आता लग्न झाल्या 4-6 महिन्यात म्हणजे पूर्वीच्या अबॉर्शनचा वगैरे हिस्ट्री असायचं काही कारणच नाही आहे. तर पूर्वीचे आणि काय कुठले आजार झालेले आहेत का, बेसिकली म्हणजे जेनाटल ट्युबरक्युलोसिस जे आहे, अच्छा. किंवा पल्मोनरी ट्युबरक्युलोसिस, हं, हं. किंवा हे असे कुठलेही आजार आहेत. आणि आत्ता हल्ली कोविड, कारण हं. पोस्ट कोविड सिंड्रोम आहे ना, तुम्हाला सांगतो पोस्ट कोविडचे पेशंट हे इवन ॲडल्ट पेशंट जे आहेत, हे सुद्धा म्हणजे हृदयरोग तज्ज्ञांना खूप त्रास देत आहेत. बरं. डायबिटिक पोस्ट कोविड ज्यांना कोविड होऊन गेला आहे, असे पेशंटसुद्धा त्यांना कंट्रोल करता करता नाकी नऊ येते. त्यामुळे पोस्ट कोविड हा एक आता नवीन फॅक्टर आलेला आहे. तर ते पोस्ट तिला कोविड वगैरे झालं होतं का, हे सगळं हे झालं की मग त्यात काय नाही आहे. तर वी डिवाइड दिस पेशंट्स इंटू लो रिस्क आणि हाय रिस्क. हं, तर हं. आता आपण असं गृहीत धरूया की हिला कुठलंच नाही, म्हणजे ना थायरॉईड आहे, ना डायबिटीस आहे, ना कुठला आजार आहे, आणि जस्ट शी हॅज मिस्ड पिरियड. हे आता सुरुवात झालेली आहे गर्भधारणेची. तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे पेशंटनी डॉक्टरांकडे कधी जावं, तर कमीत कमी 1 महिना 15 दिवस म्हणजे मासिक पाळी तटली की मग दाखवायला जावं. मग त्यामध्ये सगळं हिस्ट्री वगैरे विचारून झाली. बाकी जनरल एक्झामिनेशनमध्ये तिला ॲनिमिया आहे का, म्हणून तर त्याचं नेल्स वगैरे बघतो आम्ही, म्हणजे कॉइलोनायकी आहे का, मग हे हिमोग्लोबिनचं परमिशन आपल्याला जनरल. जनरल तपासण्यामध्ये हं. कळतं. ब्लड प्रेशर, वजन, ह्या सगळ्या ज्या काही तपासण्या आहेत ह्या सगळ्या केल्या जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे की पहिली 3 महिने जे आहेत, त्या 3 महिन्याच्या आतला जी गर्भधारणा असते, ही गर्भधारणा तपासण्यासाठी जननमार्गावाटे केलेली जी ट्रान्सव्हाजायनल सोनोग्राफी TVS, ह्या सोनोग्राफीद्वारे तुम्ही तपासणी करता. त्या तपासणी केल्यानंतर तिचा मासिक पाळीचा जो पासून ते आत्ता तपासायला आलो त्यापर्यंतचा जो कालावधी, आणि त्या कालावधीप्रमाणे होणारी गर्भधारणेची वाढ, ही हं. बरोबर आहे काय बघितलं हे जातं. बघितलं जातं. मग आता पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा 1 महिना 5 दिवस 7 दिवस जेव्हा होतात, तेव्हा तुम्हाला फक्त फिटल सॅक दिसते. 1 महिना 9 ते 10 दिवस झालं की योक सॅक दिसते. 1 महिना आणि 15 दिवस झाले, म्हणून मी 15 दिवस बरोबर. मुद्दाम म्हणजे सांगितले. 1.5 महिना हा हां, त्याचा. 1.5 महिना हा झाला की तपासायला यायला काही हरकत नाही. तोपर्यंत तिला बाकीच्या सगळ्या तक्रारी पण सुरू झालेल्या असतात. मळमळ, उलटी, हं, हं. डोळ्याला अंधारी येणे, ह्या सगळ्या गोष्टी थोड्या सुरू झालेल्या असतात. म्हणजे ह्या दीज आर सिम्प्टम्स, म्हणजे तिला त्या ज्या काय आहेत ते तिला हा त्रास सुरू झालेला असतो. आणि मग आपण जेव्हा ते गर्भधारणा बघतो,
तेव्हा त्याच्यामध्ये गर्भाचा अंकुर, योक सॅक, फिटल सॅक आणि बाळाचे हृदयाची स्पंदनं दिसायला सुरू झालेली असतात. ओके. मग आता ही एकदा पहिली तपासणी झाली, की मग म्हणजे बाकीचा कुठलाही आजार नाही आहे. तुमच्या म्हणजे तिच्या मासिक पाळीच्या म्हणजे तर प्रमाणे म्हणजे इट इज करस्पॉन्डिंग विथ द डेट्स, म्हणजे त्याच्या हं. मासिक पाळीच्या डेटप्रमाणे तो गर्भ जो आहे तो वाढत आहे. तर मग अशा पेशंटला 1 महिन्यानंतर तपासायला परत बोलवतो आम्ही. आणि 1 महिन्यानंतर जेव्हा तपासायला बोलतो तेव्हा बेसिक प्रत्येक वेळेस जेव्हा पेशंट येईल त्यावेळेस त्याचं वजन तर तपासलं जातं, ब्लड प्रेशर हे तपासलंच पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे युरिनमध्ये अल्ब्युमिन आहे का हे तपासलंच पाहिजे. हं. हे सुरुवातीला जरी नाही तपासलं तरी सेकंड ट्रायमिस्टरपासून हे आपले जे 3 ट्रायमिस्टर 3 आहेत, हो. पहिले 12 आठवडे, नंतर 28 आठवड्यापर्यंत आणि 28च्या नंतरचे आठवडे. तर हे जे जे 3 ट्रायमिस्टर्स आहेत, ह्या 3 ट्रायमिस्टरमध्ये पहिल्या ट्रायमिस्टरमध्ये हे मी युरिन टेस्ट केली तरी चालते, नाही तरी चालते. पण ही बघितलं जातं की वजन, युरिन टेस्ट आणि ब्लड प्रेशर हे सगळं नॉर्मल आहे काय बघितलं की मग गोईंग नॉर्मली. मग ह्या पहिल्या सोनोग्राफीची कालावधी आणि आत्ताचा वाढ त्याच्यामध्ये पूर्वी आपण 6 आठवडे बघितले, हो. तर आता हे 10 आठवडे झाले का हं, हं. हे बघितलं जातं. आता ती 6 आठवड्याची होती, ही 10 आठवड्याला चालली आहे, म्हणजे शी इज अगेन नॉर्मल. त्यात काहीतरी फरक पडला म्हणजे पहिल्यांदा म्हणजे आपल्या पहिल्या वेळेस आपला गर्भ 1च आहे, 2 आहे हे आपण बघितलेलं आहे. आणि आता समजा एकच गर्भ तो वाढायला लागला आहे, तो 10 आठवडे ते 11 आठवड्याच्या दरम्यान म्हणजे तुमच्या 1 महिन्यानंतर जे 4 ते 5 आठवडे ॲडिशनल झालेले आहेत, तर तेवढा तो गर्भ त्या गर्भाशयामध्ये आहे. हे एकदा बघितलं की तिला बाकीच्या सगळे समुपदेशन म्हणजे खायचं काय, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्या 3 महिन्यामध्ये एकतर जेवण जात नाही, मळमळ येते, उलटी होती, तर मग तिला त्याप्रमाणे सगळं सांगितलं जातं की आहार कसा घ्यायचा, हं. झोप किती घ्यायची, विश्रांती किती घ्यायची. आपण सध्या जे बोलतोय तो म्हणजे नॉर्मल नॉर्मल कंडिशनमधल्या प्रेग्नन्सीमध्ये. प्रेग्नन्सीचं. नॉर्मल प्रेग्नन्सीमध्ये कुठलीही गोष्ट म्हणजे अवॉइड करायचं काहीही कारण नसतं. आहार तिला जो काही जाईल म्हणजे हे खाऊ नको, काही-काही वेळेस तर आंबा खाऊ नको. आंब्याचं काय कुठं काय हे आहे, काय म्हणतात अननस खाऊ नको. हं, हं, हं. काही नाही, नथिंग. ह्या सगळ्या गोष्टी काही नाही. तर फक्त कच्ची पपई जर सोडली, तर बाकी सगळे म्हणजे आहार एक तर म्हणजे काहीच जात नाही. मग तिला जे जमेल तेवढं तिला थोडा आहार घ्यायला पाहिजे. जास्तीची कुठली औषधं लागत नाहीत. बेसिकली फक्त फोलिक ॲसिड हो. आणि बी कॉम्प्लेक्स आणि जास्तीत जास्त मळमळ होत असेल तर उलटी मळमळवरच्या गोळ्या एवढ्या फक्त द्यायच्या. बऱ्याच वेळेस त्यांच्या डोकं दुखते, पाठ दुखते, कंबर दुखते, हे काय म्हणतात त्याला खुबा दुखतो. हं. ह्या सगळ्या अशा तक्रारी असतात. अशा तक्रारीमध्ये आम्ही कुठलीही गोळी तिला घेऊ देत नाही. मॅक्झिमम पॅरासिटामॉलची गोळी खायला देतो. अच्छा. कारण आत्ता म्हणजे पहिल्या 12 आठवड्यापर्यंत हे गर्भाची अवयव निर्मिती सुरू असते. हं, हं, हं. तर त्या अवयव निर्मितीमध्ये कुठलं तरी व्यंग निर्माण होऊ नये किंवा कुठल्याही गोळीचा साइड म्हणजे इफेक्ट साईड तिथं इफेक्ट दिसू नये. त्याच्यावरती म्हणजे दुष्परिणाम होऊ नये हं. यासाठी म्हणून कुठलीही नवीन औषधं काही तिला दिली जात नाहीत. जास्तीत जास्त लोकल ॲप्लिकेशन मग तिला सांगतो आम्ही कुठलाही बाम लाव. हं. कुठलाही बाम लावून हे होतं किंवा निलगिरीचं तेल म्हणा किंवा अमृतांजन हे असे साध्या गोष्टी म्हणजे ह्याच्या पाठदुखी, कंबरदुखी, मानदुखी यासाठी किंवा डोकेदुखी यासाठी आम्ही सांगतो. आणि मग याप्रमाणे ते 10 आठवड्याचा तो गर्भ झालेला असतो. मग त्याच्यानंतर मात्र मग आम्ही परत तिला बोलवतो साधारण 2 ते 3 आठवड्यानंतर. हं. दिस इज द टाईम टू डू एन-टी स्कॅन. म्हणजे ओके. एन-टी स्कॅन म्हणजे त्याच्यामध्ये ते हे काम त्याला न्यूक्लियर ट्रान्सल्युसन्सी बघतात. हो. म्हणजे पाण्याची गादी. आता सगळ्यांना पाठच झाले तुम्हाला सांगतोय का काय फार काय म्हणजे असं नाविन्य काय त्यात काय राहिलेलं नाही आहे. हं. पण तरीसुद्धा आपण उजळणी करतोय आता. बरोबर. तर त्यामध्ये नेझल बोन आहे का बघतात. नाकाचे दोन्ही नाकाची. बाजूचे हं. हाड म्हणजे तयार झालेत का म्हणजे 12 ते 13 आठवड्याला. 13 हं. आठवड्याला धरायचं आपण. त्यानंतर ट्रायकस्पिड रिगर्जिटेशन आहे का. हं. चौथी गोष्ट म्हणजे त्याचं डक्टस वेनासस नावाची लिव्हरकडून नीलेकडे जाणारी एक हे असते वेन असते. त्याला डक्टस आर्टेरियोसस ती डेव्हलप झाली आहे. डक्टस वेनसस म्हणायचं त्याला. डक्टस वेनासस त्यातला
फ्लो कसा आहे, अच्छा. ह्या सगळ्या गोष्टींवरून तुम्ही म्हणजे त्या बाळामध्ये म्हणजे जेनेटिक किंवा म्हणजे गुणसूत्रामध्ये काही दोष आहे का किंवा मतिमंद गतिमंद होण्याचे चान्सेस आहेत का, याचा तुम्ही अनुमान करू शकता. म्हणजे निष्कर्ष करू शकत नाही, पण किमान अनुमान तरी लावू अनुमान शकतो. की बाबा याच्या म्हणजे आमच्या आपण याच्यामध्ये पर्सेंट वगैरे मोजतो, तर तसं नाही. पर्सेंटाईल म्हणजे एक जी 50th पर्सेंटाईल म्हणजे मिनिमम जे आहे ते 5% टू 50th पर्सेंटाईल आणि वरती 95th पर्सेंटाईल. म्हणजे 95च्या वरची ॲबनॉर्मल 5 पर्सेंटाईल म्हणजे ॲव्हरेज जे आहे त्याच्या पर्सेंटाईल. बरोबर. मग हे सगळं जे आहे ना हे कॉम्प्युटरमध्ये फीड करायला लागतं आणि त्या कॉम्प्युटरमध्ये ह्या लोकांनी नवीन सगळे म्हणजे शोध लावलेले आहेत की त्यामध्ये मग ते तुमच्या कट ऑफ आहेत. कट ऑफ म्हणजे त्या एजप्रमाणे कट ऑफ किती आहे. नॉर्मली 1:250 म्हणजे 250 गर्भधारणेमध्ये असा एक म्हणजे ॲबनॉर्मल येण्याची शक्यता एकाचीच असते. पण तो कट ऑफ जो आहे त्याच्यावर जर हे आला तर शक्यतो ते नॉर्मल बेबी होणारच. आणि त्याच्या जर खाली आला तर मग पुढच्या तपासण्या करायला लागतात. म्हणजे अगदी नवीन हे झालेली काय म्हणतात त्याला लग्न झालेली मुलगी आहे त्यांच्यामध्ये सुद्धा या तपासण्यामुळं या तपासण्याअंतर्गत तुम्हाला म्हणजे ही अशा पद्धतीचा गर्भ म्हणजे मतिमंद गतिमंद किंवा डाऊन सिंड्रोम असण्याची शक्यता आहे याचा निष्कर्ष त्या NT स्कॅनमधून 13व्या आठवड्यामध्ये येतो. मग त्यानंतर पुढची टेस्ट जी केली जाते ती म्हणजे ड्युअल मार्कर टेस्ट. ड्युअल मार्कर टेस्ट जेव्हा तुम्ही करता तेव्हा त्या स्त्रीची सगळी हिस्ट्री, ती स्मोकिंग करते का नाही, ती डायबिटीस आहे का नाही, ह्या सगळ्या गोष्टी त्या कॉम्प्युटरला फीड करायला लागतात. आणि मग तिचं ब्लड तपासायला लागतं. ते ड्युअल मार्कर तपासतात, बीटा HCG आणि पॅपी ह्या 2 टेस्ट करून कॉम्प्युटर त्या ह्याच्यावर म्हणजे किती पर्सेंटाईल आहे हे शोधून ते आपल्याला शेवटी असा निष्कर्ष देतं की याच्यामध्ये म्हणजे गुणसूत्रामध्ये दोष आहे किंवा नाही. ओके. बहुतेक ह्याच्यामध्ये ते नॉर्मलच असतं. आणि त्या NT स्कॅनच्या वेळेस ते गर्भाशयाची जी काय हे आहे काय म्हणतात म्हणजे गर्भाशयाचं मुख इंटरनल वॉल्सपासून ते गर्भाशयाच्या एक्सटर्नल वॉल्सपर्यंत म्हणजे ते किती कमकुवत आहे ह्याचा पण तो रिपोर्ट येतो. म्हणजे कमकुवत असेल तर त्याला स्टिच घालायला लागतो म्हणजे सर्वायकल इन्सर्कलाइज. आणि ज्याच्यामध्ये म्हणजे ॲडिक्वेट आहे त्याला काय इन्सर्कलाइज करायला लागत नाही. म्हणजे हे तुम्ही 13 आठवड्यापर्यंत जेव्हा तुम्ही पोचता तेव्हा बऱ्यापैकी तुमचं म्हणजे गर्भधारणा ही नॉर्मल आहे किंवा ॲबनॉर्मॅलिटीकडे चाललेली आहे हे तुमच्या लक्षात येतं. पण ही जी काय म्हणजे लो रिस्क पेशंट आहेत याच्यामध्ये बऱ्यापैकी हे सगळं नॉर्मलच येतं. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला सांगतो ह्या म्हणजे आपण डाऊन सिंड्रोम किंवा ह्याच्या गुणसूत्रामध्ये दोष जे आहेत ते 35 वर्षानंतरच्या स्त्रीमध्ये आपण जास्ती आढळतं असं समजतो. पण नंबर ऑफ प्रेग्नन्सीज 35 वर्षानंतर जास्ती नसतात. त्यामुळे इथला जरी पर्सेंटेज जरी असला तरी याचा क्वांटम मोठा आहे ना, म्हणजे याची साईज मोठी आहे. तर त्याच्यामध्ये जरी पर्सेंटेज कमी असलं तरी त्याच्यामध्ये नंबर ऑफ म्हणजे हे अशा प्रोबॅबिलिटी जास्त असण्याची नाही प्रोबॅबिलिटी म्हणत नाही मी, नंबर ऑफ केसेस प्रोबॅबिलिटी नाही. नंबर ऑफ केसेस ह्या म्हणजे आणि कसं आहे की लहान वय असल्यामुळे की नाही त्याच्याकडं म्हणजे थोडं दुर्लक्षित होण्याची शक्यता दाट असते. म्हणून ह्या सगळ्या त्यातले फक्त डाऊन सिंड्रोम क्रोमोझोमल ॲनॉमलीज ह्या ज्या आहेत याच्या टेस्ट करण्याची गरज आहे का नाही हे शोधण्यासाठी 13 आठवड्याच्या ह्या सगळ्या टेस्ट आहेत. एकदा ते नॉर्मल आलं की मी प्रोसीड आणि नंतर आपण प्रोसीड करूया. नक्कीच 13 आठवड्यापर्यंत आलेलो आहोत. पुढचे काय काय कशा पद्धतीनं प्रोसीड करायचं हे बघूया ब्रेक नंतर. आरोग्य संवर्धन आणि विविध आजारांविषयी जनजागृती करणारा चॅनल बी चा कार्यक्रम आरोग्य मंत्र. आजाराची लक्षणं, खबरदारी आणि उपचार पद्धती याबद्दल माहिती मिळेल तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांकडून. आरोग्य मंत्र मध्ये पहा रंगनाथ हॉस्पिटलचे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रवीण हेंद्रे यांना. या कार्यक्रमात आपण त्यांच्याशी IVF म्हणजे काय, संतुलित आहार कसा असला पाहिजे, फायब्रॉइड म्हणजे काय, 2 सीझर झाले तर रिस्क नेमकी कोणती असते, लहानपणापासून मुलींची वाढ होत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची या सर्वांविषयी संपूर्ण माहिती.
आरोग्य मंत्र दर शनिवार सायंकाळी 7:30 वाजता 532 क्रमांकाच्या बी चॅनलवर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. चॅनल बी प्रस्तुत आरोग्य मंत्रमध्ये माझ्यासोबत आहे डॉक्टर प्रवीण हेंद्रे. सर, आपण बोलत होतो की 13व्या आठवड्यापर्यंत ह्या सगळ्या टेस्ट जर का केल्या तर आपल्याला त्यातनं ॲबनॉर्मलिटीकडे जाणारे ज्या काही केसेस आहेत तर त्या डिटेक्ट होऊ शकतात आणि जे नॉर्मल आहेत तर ते तसेच पुढं कंटिन्यू राहतात. पुढं आता काय करायचं? आता हे पहिल्या जे आहेत ना 13 आठवड्यापर्यंत जो आलो आहे आपण, तर त्याच्यामध्ये मेजर जी ॲबनॉर्मलिटीज आहेत म्हणजे लिदल ॲनॉमॅलिटी, म्हणजे जे म्हणजे नॉर्मल लाईफ पुढं जगूच शकत नाहीत अशा ॲनॉमॅलिज तर नक्की कळतात. नक्की कळतात. म्हणजे समजा कवटी नाही, अगदी 100% कळतात. म्हणजे त्याला ॲनेनकेफेली म्हणतो आपण, किंवा मेनिंगोमायलोसिल किंवा होलोप्रोसिनसेफॅली. म्हणजे जे गर्भ 9 महिने पर्यंत गर्भाशयात जरी वाढले आणि ते जरी डिलिव्हरी झाली तरी ते पुढे जगणं शक्य नाही. अशी ॲनेनकेफेली तर जन्मल्यावर एक 5-10 मिनिटात जाते. ठीक आहे. त्यानंतर काय ती जगू. पूर्वी म्हणजे जेव्हा सोनोग्राफी नव्हती तेव्हा आम्हाला डिलिव्हरी झाल्यावरच कळायचं म्हणजे कवटीचा भाग नाही म्हणून. कारण तेव्हा काय असं हे म्हणजे सगळं ते नॉर्मलच असायचं सगळं. पण शेवटी डिलिव्हरी झाल्यावर आपल्याला कळायचं की अरे बापरे, याला कवटीच नाही. पण तसं आता होत नाही. तो मला ह्या सगळ्या 13 आठवड्याच्या ह्याच्यामध्ये तपासणीमध्ये म्हणजे बाळाच्या. पण मग समजा जर का अशी एखादी केस असेल की जसं आता तुम्ही सांगितलं की कवटीच डेव्हलप झालेली नाहीये, तर मग त्यांना तुम्ही कसं हे करता? म्हणजे कवटी निर्माण करायचं आमच्याकडे काय नाही, ॲबॉर्शन. हां, पण मग हे सांगावं लागतं पेशंटला. काय पर्याय? हे बघा, तुम्हाला सांगतो की जो गर्भ जन्मल्यानंतर जगण्याला सक्षम नाही आहे किंवा समजा एकदमच मेजर हे काय म्हणतात हार्टचे हे आहेत ॲनोमली आहे, किंवा समजा काही वेळेस म्हणजे पोकोमेलिया म्हणजे हात नाही आहे किंवा पाय नाही आहे, तर असं व्यंग असलं बाळ म्हणजे पुढं हे करणं म्हणजे सांभाळणं फार अवघड. मग त्याच्यासाठी काही तुम्हाला परमिशन घ्यावी लागते का? ते नाही, तुम्हाला सांगतो आता पूर्वीचा जो होता ना MTP लॉ, म्हणजे मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी, म्हणजे गर्भपात हा MTP लॉ आहे. आमच्यावरती 3 सगळ्यात महत्त्वाचे लॉ आहेत म्हणजे गर्भधारण्यासाठी. एक म्हणजे पॉक्सो. पॉक्सो म्हणजे कोणता की अल्पवयात म्हणजे 18 वर्षाखाली प्रेग्नन्सी किंवा 18 वर्षाखाली लग्न होणे. 18 वर्षाखाली जर लग्न जर झालेलं असेल आणि ती जर गर्भधारणा झाली असेल तर त्या गर्भधारणेला आम्हाला म्हणजे MLCच करायला लागते, म्हणजे मेडिकल लिगल केस करायला लागते. पोलीस केस ती होती. कारण ते पॉक्सो अल्पवयीन असल्यामुळे. कारण त्याचे जे म्हणजे हे आहे ना काय माता मृत्यूचं प्रमाण हे 18 वर्षाच्या खालच्या मुलींमध्ये जास्त असल्यामुळे होय. म्हणून ॲक्च्युली म्हणजे सरकारने जे काय पॉक्सोचा कायदा काढला आहे हा काम त्यांना काय आपलं चला काढूया म्हणून असं काढलेलं नाही. तर त्याच्यामध्ये सायंटिफिक रिझन आहे. बरोबर. की 18 वर्षाखालील ज्या स्त्रिया आहेत म्हणजे मुली आहेत त्यांच्यामध्ये गर्भधारणेमध्ये कॉम्प्लिकेशन रेट जास्ती आहे, माता मृत्यूचं प्रमाण जास्ती आहे, नवजात शिशूचं मृत्यूचं प्रमाण जास्ती आहे. म्हणून जननमार्गावरती जर डिलिव्हरी झाली तर त्याच्या म्हणजे इंजुरीजचं प्रमाण जास्ती आहे. ह्या सगळ्या इंजुरीज ह्या अवॉइड व्हाव्यात, त्या म्हणजे त्याचं कमीत कमी ह्याच्यावरती त्या स्त्रीच्या आयुर्मानावरती दुष्परिणाम जे होणार आहेत हे कमी व्हावेत यासाठी त्यांनी तो कायदा काढलेला आहे की 18 वर्षापूर्वी म्हणजे लग्न करू नये आणि 18 वर्षापूर्वी गर्भधारणा होऊ नये. बरोबर. तर हा म्हणजे अतिशय डेंजरस आमच्याकडे कायदा आहे. त्यामुळं आम्हाला पहिली गोष्ट म्हणजे तिचं आधार कार्ड बघायला लागतं. आधार कार्डावरती त्याचं वय बघायला पाहिजे. आधार कार्डावर जर काय वय तिचं जर काय म्हणजे ती नाबालिग म्हणजे 18 वर्षाची जर खाली असेल तर आम्हाला ती केस 100% पोलीस केस करायला लागते, मेडिकल लिगल केस करायला लागते. दुसरा आमच्याकडे कायदा जो आहे तो म्हणजे PCPNDT. त्याच्यामध्ये सिलेक्शन ऑफ सेक्स म्हणजे बाळाचा गर्भ म्हणजे मुलगा आहे किंवा मुलगी आहे ही चाचणी ही हा म्हणजे तो त्याच्यावर मला वाटतं आपण एकदा त्याचा सोशल प्रॉब्लेम काय आहे ह्याच्यावर आपण ती चर्चा केलेलीच आहे. तर त्याचा सोशल प्रॉब्लेम होऊ नये म्हणून गव्हर्नमेंटनं ते काढलेला कायदा आहे.
की त्यामध्ये मुलगा मुलगी बघणं हे इवन म्हणजे सेक्स सिलेक्शन ऑफ झायगोटसुद्धा बर, ते सुद्धा तुम्हाला करायला अलाउड नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा जेव्हा म्हणजे IVF मध्ये जेव्हा हे नाही. असतं तर तेव्हा तुम्हाला ते करायला अलाउड नाहीये. तुम्हाला त्या इन द सेन्स ते करता येत नाही. करायचंच नाही, करता येतच नाही, तुम्हाला अलाउडच नाही. तुम्ही केला की गेला आत, म्हणजे बियॉन्ड बार. त्यामुळं ते म्हणजे आमचे जितके हे म्हणजे प्रॅक्टिस करायला इतकं सोपं तितकं नाही आहे, ते तितकंच अवघड आहे. पण तुम्ही प्रामाणिकपणे जर हे केला ना, डोळ्यापुढं नाकापुढं काम करून जे कायदे आहेत सरकारनं का केलेले आहेत याचा विचार करून जर काय आपण जर पुढे गेलो तर त्याचा काय फारसा काय प्रॉब्लेम येत नाही. तिसरा कायदा आहे, तुम्ही सांगितलं तो MTP ॲक्ट. तर MTP ॲक्टमध्ये पूर्वी कसं फक्त लिगली ॲबॉर्शन जे आहेत 20 आठवड्यापर्यंत करता येत होते, म्हणजे मेन्स्ट्रुअल तारखेपासून ते 20 20 वीक्स. पण आता त्यांनी 24 आठवड्यापर्यंत म्हणजे जे सरकार मान्य म्हणजे गर्भपात केंद्र आहेत, आमचं पण म्हणजे गव्हर्नमेंट रिकग्नाइज MTP सेंटर, ते MTP सेंटर घेण्यासाठी तुम्हाला त्याचे जे काही सगळे नॉर्म्स आहेत, हे तुमचे थिएटरचे नॉर्म, तुमच्याजवळ असणारे औषधोपचार, तुमच्यापासून जवळ ब्लड बँक असणं, त्या ब्लड बँकेनं सुद्धा जर यांना गरज पडली तर मी ब्लड द्यायला तयार आहे असं त्यांची संमती, एवढ्या सगळे कागदपत्र गोळा केल्यानंतर मग तुम्हाला ते MTP सेंटर म्हणून ते म्हणजे हे होतं, रिकग्नाइज होतं. आणि त्याचं जी स्त्री म्हणजे जिचा तो गर्भपात केलेला असतो त्याचे जेवढं काही म्हणजे डॉक्युमेंट्स आहेत ते सगळे सील करून म्हणजे कुणालाही दाखवता येत नाहीत कोर्टाच्या ऑर्डरशिवाय. म्हणजे ते तुम्हाला ते सील करून ठेवायला लागतं, म्हणजे ते पूर्ण गुप्त हे आहे. आता कोणीतरी आलं आणि मला त्याची माहिती दे, इवन पोलीस स्टेशननी विचारलं की हिचा गर्भपात झाला आहे का, काही तुमच्यावर ते बंधनच नाही आहे. तुमच्यावर बंधन फक्त एकच आहे, हे कोर्टाने सांगायला पाहिजे की ह्या लकोटात उघड. ॲबॉर्शन झालं की तिचे सगळे कागदपत्र, तिचे अल्ट्रासाऊंडचे रिपोर्ट्स, तिने दिलेल्या कन्सेंट. मग समजा आता मी तुम्हाला सांगितलं म्हणजे साधारण 20 आठवड्यापर्यंत, पूर्वी 12 आठवड्यापर्यंत एका गायनेकॉलॉजिस्टची संमती लागायची. म्हणजे आय शुड कम टू द कन्क्लुजन की त्याची कारणं आहेत, म्हणजे कुठल्या कारणामुळं हे आता गर्भपात हिला हवा आहे. बरोबर. आता मला कुठे यायचं आणि गर्भपात मला पाहिजे असं म्हणून चालत नाही, की त्याची जी कारणं आहेत त्या कारणाप्रमाणेच ते म्हणजे आय शुड बी सॅटिस्फाईड की हा जो काय ती गर्भपात करून घ्यायला आलेली आहे, मग त्याच्यामध्ये त्यातलं एक येतं हे म्हणजे व्यंग. बरोबर. म्हणजे जन्माला येणारं मूल हे व्यंग असलेलं आहे आणि म्हणून ते गर्भधारणा पूर्ण 9व्या महिन्यापर्यंत जाऊ शकेल, परंतु हा गर्भ जेव्हा म्हणजे बाळंतीणून बाहेर येईल तेव्हा तो जगण्यास सक्षम नसेल किंवा त्याच्यामध्ये इररिपेरेबल रिपेअर न करता येण्यासारखं जर व्यंग असेल तर तुम्हाला ॲबॉर्शन करायला म्हणजे पूर्वी एका डॉक्टरचं म्हणजे गायनेकॉलॉजिस्टचं एका डॉक्टरची संमती चालायची. आता 20 आठवड्यापर्यंत एका डॉक्टरची गायनेकॉलॉजीची नवीन जो अमेंडमेंट झाली त्यात 20 आठवड्यापर्यंत अमेंडमेंट व्हायचं कारण पण असं आहे की मेजर हार्टची जे काही म्हणजे हे आहेत ॲनॉमलीज आहेत ह्या 20 आठवड्यापूर्वी दिसत नाहीत. म्हणजे 20 ते 24 ह्या कालावधीमध्ये त्या दिसतात. 22व्या आठवड्याला ते इकोकार्डिओग्राफी करतात आणि म्हणजे फिटल इकोकार्डिओग्राफी करून बाळाच्या हृदयामध्ये व्यंग आहे का नाही शुअर शॉर्टपणे 22 आठवड्याला ते सांगतात. मग पूर्वी काय व्हायचं, 20 आठवड्याला त्याची मर्यादा संपली की मग तुम्हाला कोर्ट केस करून कोर्टात जाऊन कोर्टाची परमिशन घेऊन मग त्या बाळाचं ॲबॉर्शन करायला लागायचं. तर आता म्हणजे मग त्यामुळं गव्हर्नमेंटने आता 24 आठवड्यापर्यंत ती संमती दिली आहे. फक्त एकच आहे की 2 गायनेकॉलॉजिस्टनी 20 ते 24 आठवड्यापर्यंत की हा गर्भपात करण्याची गरज आहे आणि हा गर्भपाताची म्हणजे ह्या सर्व कारणांमध्ये बसत आहे असं जेव्हा तो सर्टिफाय करेल तेव्हा तो गर्भपात करायला त्या सेंटरला परमिशन अशा याच्यासाठी 2 डॉक्टरांची गरज आहे. आणि समजा की काही असे म्हणजे व्यंग आहेत की समजा मायक्रोकेफॅली म्हणजे डोक्याची साईज लहान असते, हे 24 आठवड्यानंतर कळते. अरे बाप. काही व्यंग जे आहेत की नाही की म्हणजे कॉम्प्लेक्स हार्टच्या सुद्धा काही कंडिशन्स आहेत की समजा काही नंतर उद्भवणारे आतड्याचे काही दोष आहेत किंवा जे सुरुवातीला दिसले नाहीत असे
तर आता जवळजवळ 27-28 आठवड्यापर्यंत सुद्धा ॲबॉर्शन करायला लागतं. पण ते जे आहे ते गायनेकॉलॉजिस्टनं त्या ह्याच्याकडे म्हणजे मेडिकल कॉलेजची जी काही टीम आहे त्या पॅनलपुढं तुम्हाला ते प्रेझेंट करायला लागतं. मग तो पॅनल त्या खरोखर ही गर्भधारणा जी आहे ही म्हणजे पुढे घातक आहे का हे जेव्हा त्या निष्कर्षापर्यंत ते येतात तेव्हा 28 आठवड्यापर्यंत सुद्धा आता गर्भपात करता येतं. पण ते दॅट इज टू बी डन इन मेडिकल कॉलेज सेंटर. अच्छा. म्हणजे गर्भपाताचा जो काय कायदा आहे हा इथपर्यंत आता विस्तृत झालेला आहे. तर आपण जे बोलत होतो ते 12 आठवडे 13 आठवड्याला, त्या 13 आठवड्यापर्यंत तुम्हाला गर्भपात अगदी सुलभरित्या करता येतो. कारण काय माहिती आहे का की एखादं व्यंग असलेलं बाळ किंवा इव्हन डाऊन सिंड्रोम आहे असं तुमच्या लक्षात आलं, तर डाऊन सिंड्रोम आहे हे लक्षात येण्यासाठी ड्युअल मार्कर टेस्ट तुम्ही केली की तुम्हाला अंदाज येतो की ड्युअल मार्कर टेस्टमध्ये डाऊन सिंड्रोम आहे म्हणजे बरोबर. ट्रायसोमी आहे किंवा समजा ट्रायसोमी 13 आहे, ट्रायसोमी 18 आहे हे कळतं. म्हणजे अंदाज येतो. म्हणजे तो अनुमान होतं पण निष्कर्ष नाही आहे. निष्कर्षासाठी मग तुम्हाला पुढची टेस्ट करायला लागते म्हणजे ॲम्निओसेंटेसिस. हो. म्हणजे त्या गर्भाच्या बाजूचं पाणी काढून त्याच्या सेल्स सगळ्या हे करून काय म्हणतात त्याला कल्चर करून त्याचं जनुकीय तपासणी सगळी करून क्रोमोझोमल ॲनॉमली आहे का नाही हे सगळं बघून मग त्यानंतर हे त्याच्यामध्ये जर दोष आहे असं जर कळलं तर मग तुम्हाला ते ॲबॉर्शन करायला म्हणजे परमिशन मिळते. आणि ही अशाच पद्धतीची गोष्ट आहे जी आहे की नाही की काही हे आहेत 20 वीक्सच्या समजा 18 ते 19 आठवड्याला त्यांनी ॲम्निओसेंटेसिस केलं. म्हणजे त्यांच्या लक्षात आलं की आता हे 18-19 आठवड्याला आता आपल्याला ते गर्भजल काढून गर्भजल तपासणी करणं गरजेचं आहे असं लक्षात आलं. त्या रिपोर्ट येतो 3 आठवड्यांनी. मग ते 20 आठवड्याच्या पुढे जायला लागले. म्हणून हा सगळा विचार करून संपूर्ण गव्हर्नमेंटनं हा पॅनलचा विचार करून प्रायव्हेट सेंटरमध्ये 24 आठवड्यापर्यंत तुम्हाला 24 आठवड्यापर्यंत तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. अगदी रेअर कंडिशन्स ज्या आहेत ह्या 24 आठवड्याच्या पुढं होतात. मग त्यावेळेस मात्र तुम्हाला ते पॅनल ठरवतं की ॲबॉर्शन करायला काय हरकत नाही. आणि आपल्याकडे CPR हॉस्पिटल मेडिकल कॉलेज आहे, ते मेडिकल कॉलेजमध्ये ते ॲबॉर्शन करायला त्यांना परमिशन मिळते आणि ते ॲबॉर्शन मोफत करून देतात. म्हणजे ज्या स्त्रीला म्हणजे व्यंग असलेलं गर्भ आता म्हणजे एवढ्या सगळ्या तपासण्या होत असल्यामुळं आता फार कमी आहे. आपण आपलं जे काही चर्चा आहे की नॉर्मल प्रेग्नन्सीची अजून टार्गेटेड ॲनॉमली स्कॅन 20 आठवड्याला पण पोचलेलो नाही. तोपर्यंत आपला आता काळ संपायला आलेला आहे. त्यामुळे आपण पुढच्या ह्याच्यात घेऊ सगळं काय असेल. नक्की. कारण काय आहे की आपला हा उद्देश आहे की आरोग्याबरोबरच याच्यामधल्या सगळ्या अडचणी ज्या आहेत तर त्याही समजून घ्यायच्या. आणि दुसरी आजची महत्त्वाची गोष्ट मला ही वाटली की यासोबतच जर कायदा आहे तर तो कायदाही लोकांच्यापर्यंत पोहोचणं तितकंच महत्त्वाचं आहे. लोकांना त्याचाही निश्चितच फायदा होईल. पुढच्या आठवड्यामध्ये आता 24 आठवड्यानंतर पुढच्या 40 आठवड्यापर्यंत नेमक्या कशा प्रोग्रेसनं आपल्याला जायचं आहे हे सगळं बघूया. तोपर्यंत नमस्कार.